खेल की शुरुआत, सुपर ओवर की पहली गेंद, पुलर लेंथ ड्राइव कर दिया है, हेलीकॉप्टर ड्राइव, सामने फील्डर लॉन्ग ऑफ से आते हुए प्रीतेश है वहां पर और उनके हाथ में गेंद गई है तो दूसरे रन का कोई प्रयास होने वाला नहीं है। एक ही रन पहली गेंद पर खाता खुलता हुआ वसीम भाई फैन क्लब का। आकाश तारेकर के पास स्ट्राइक, कम से कम पहले बल्लेबाज सोचेंगे कि 10 रन स्कोर बोर्ड पर टांग दिए जाए और 10 के ऊपर बनता है स्कोर तो निश्चित रूप से वो थोड़ा सा प्लस पॉइंट भी रह सकता है क्योंकि 2 ही विकेट्स होते हैं सुपर ओवर में। ओ जबरदस्त गेंद, सटीक यॉर्कर, पूरी तरह से इज्जत बख्शनी पड़ी है उस शानदार गेंद को आकाश तारेकर को। फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग भी सोहेल की, डॉट डिलीवरी, लाजवाब गेंद, कोई मौका नहीं था वहां पर आकाश तारेकर के पास बड़ा स्ट्रोक खेलने का, केवल अपने स्टंप्स को बचाया उन्होंने। या मॅच मध्ये जे इम्पॅक्ट म्हणून बाहेर गेलेत ते मैदानात येणार नाहीयेत या मॅच मध्ये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि सगळ्यांना उत्कंठा त्याचीच पाहायला मिळते। काय बॉल टाकलाय, अफलातून बॉल, सोहेल बेस्ट वर्सेस बेस्ट, स्विंग कर दिया ऑन साइड में, तारामंडल में भेज दिया है आकाश तारेकर के बल्ले से, ह्यूज हिट, सिक्सर। काय फटका खेळलाय आकाश तारेकर, सुपर डुपर हिट मॅच मध्ये आकाश तारेकरने बॉलला तारा दाखवला, एवढा जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। म्हणून तर म्हटलं ना या स्पर्धेत संध्याकाळी षटकार येत नाही परंतु रात्री 12 नंतर त्याचा मात्र या ठिकाणी मोठा सपाटाच लागलाय। काय लांब लांब वरचे सिक्सर येत आहेत। आज एक अलग ही लेवल पर खेल देखने को मिला है, इससे पहले भी काफ़ी मैचेस हमने देखे हैं लेकिन ऑल इंडिया ओपन का जो घमासान है कुछ और ही होता है। लेन डिलीवरी थी और यहाँ पर मार्जिन फॉर एरर अब काफ़ी कम है क्योंकि सुपर ओवर चल रहा है, हर गेंद पर प्रहार करने की कोशिश बल्लेबाज करेंगे, इसीलिए यदि आप लाइन या लेंथ में थोड़ा भी चूक जाते हो बतौर गेंदबाज तो फिर ये हश्र होने वाला है। सुपर ओवर का पहला सुपर 6 आकाश के बल्ले से। मॅच जबरदस्त होणार आहे, षटकार आलाय म्हणजे धाव संख्या देखील बनली आहे, 3 बॉल मध्ये 7 बनलेले आहेत, अजूनही 3 बॉल बाकी आहेत। अजय जी, सुपर ओवर में भी जबरदस्त नोकझोंक है, इससे पहले एक सटीक यॉर्कर हमने देखी लेकिन अगली गेंद पर करारा जवाब देते हुए आकाश तारेकर, अगली गेंद लेकर सोहेल, राइट आर्म ओवर द विकेट। ओ प्रीमेडिटेटिव स्वीप करने का प्रयास था क्योंकि फाइन लेग काफी फाइन खड़ा है सर्कल के अंदर, लॉन्ग लेग का इलाका पूरा खाली, फाइन लेग का इलाका डीप में पूरा खाली है, उसी को देखते हुए शॉट खेलने का प्रयास लेकिन चूक गए। 2 गेंदें शेष, रन संख्या 7, बल्ले के बिल्कुल नीचे से निकल गई थी गेंद सीधे विकेट कीपर के पास। एक बड़ा शॉट यदि निकाल दे तो बहुत अच्छी गेंदबाजी अभी तक सोहेल की रही है, मुख्य मैच में भी काफी इंप्रेस किया था उन्होंने। लेकिन सामने आकाश तारेकर है, आकाश में गेंद, कैच का मौका, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी और आकाश आउट। मोठी विकेट इकडे भेटलेली आहे, एक मोठा फटका आला खरा परंतु सोहेल पुन्हा एकदा ट्रॅकवर आले, यावेळेला समोर खेळायला गेले आणि ते टायमिंग नाही करू शकले आकाश तारेकर। आज दर्जा त्यांचा खेळाचा पाहायला मिळाला परंतु विकेट येताना पाहायला मिळालेली आहे आणि त्यामुळे आता येणारा जो एक बॉल आहे ना तो मात्र खूप महत्त्वाचा असेल। कुछ इसी तरह की लेंथ पर उन्होंने स्क्वायर ऑफ द विकेट छक्का जड़ा था लेकिन अब की बार सामने उछालने का प्रयास किया, टाइमिंग 100% नहीं थी, ऊंचाई रही लेकिन वो दूरी मिली नहीं, बाउंड्री के काफी अंदर सुरक्षित हाथों की जोड़ी विनीत माली की, बढ़िया कैच। आखिरी जोड़ी अब क्रीज पर वसीम भाई फैन क्लब की इस सुपर ओवर में। पिछले मैच में सुपर ओवर में टारगेट 11 रनों का था, इस मैच में टारगेट कितना? अंतिम गेंद पर बड़ा स्ट्रोक आता है, 14 रनों का टारगेट दिया जा सकता है, यदि 6 आते हैं तो, चौका लगता है तो फिर 12 का टारगेट रहेगा लेकिन सोहेल चाहेंगे कि एक और शानदार गेंद करे, कम से कम डॉट डिलीवरी यदि विकेट नहीं दो, क्योंकि डॉट डिलीवरी भी विकेट के समान ही रहेगा उनके लिए। अजित मोहिते नए बल्लेबाज, लंबे ऊंचे कद के अनुभवी खिलाड़ी, फील्डिंग का मुआयना करते हुए अजित मोहिते। सोहेल ने अभी तक शानदार कार्य किया है पायनियर स्पोर्ट्स के लिए। आखिरी गेंद, प्ले एंड मिस, जस्ट अ वाइल्ड स्विंग ऑफ द ब्लेड, कोई संपर्क नहीं गेंद और बल्ले के बीच में, अंतिम गेंद डॉट। शानदार गेंदबाजी सुपर ओवर में सोहेल शेख द्वारा, मात्र 7 रन खर्च किए हैं और पायनियर स्पोर्ट्स के सामने चुनौती 8 रनों की। प्लीज चेक आपण बोलतोय स्वागताजवळ आदरणीय श्री प्रथमेश पाटील यांचं स्वागत रवी पाटील आणि प्रसाद पाटील साहेब करणार आहेत। एकनाथ शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक प्रथमेश पाटील यांचं स्वागत आदरणीय श्री रवी पाटील आणि श्री प्रसाद पाटील साहेब करत आहेत। धन्यवाद।
यस, विक्रांत किने प्रतिष्ठान डोंबिवलीचे सर्विस सर्व आहेत. एक क्रिकेट प्रेमी आहेत, स्वतः चांगले खेळाडू आहेत, संघ बांधणी सुद्धा करताना पाहायला मिळतात आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. काय मॅच झाली जबरदस्त, दोन्ही मॅच माझ्या धन्यवाद मते. धन्यवाद प्रथमेश पाटील साहेब. मॅच संपली असते. सोहेलचं कौतुक करूयात आपण. अजयजी, एक 6 येऊन सुद्धा सोहेलने रन दिलेले आहेत फक्त 7. त्याच्यामुळे सोहेलसाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. जबरदस्त परफॉर्मन्स त्याने या ठिकाणी दिलाय. परंतु हा पहिला डाव होता, दुसरा डाव बाकी आहे आणि क्रिकेट काय म्हणतो, 2 डावांचा खेळ आहे. एका डावात रिझल्ट लागत नाहीये. बॉलिंग आता तुमची झाली आहे तर बॉलिंग आमची सुद्धा बाकी आहे. रन आम्ही बनवलेत, रन तुम्हाला सुद्धा बनवायचे आहेत आणि आम्ही बनवले त्याच्यापेक्षा एक जास्त बनवायचं आहे. पाहूया 8चं लक्ष काय होईल. वैसे टारगेट बहुत बड़ा टारगेट है, ऐसी बात नहीं है, लेकिन सुपर ओवर है. सुपर ओवर में 2 ही विकेट आपके पास होते हैं और बैट्समैन कितना भी बड़ा क्यों ना हो चंदू जी, उसको आउट करने के लिए एक गेंद की आवश्यकता होती है. 2 शानदार गेंदें यदि गिर गई, काम तमाम हो सकता है. तो कुछ भी हो सकता है इस खेल में. बड़ा ही अद्भुत और शानदार माना अनिश्चितताओं से भरा हुआ खेल क्रिकेट का. लेकिन फिलहाल खेमा पायनियर स्पोर्ट्स का खुश रहेगा कि 7 ही रन खर्च किए हैं सुपर ओवर में सोहेल ने. ये टीम हडल आपको नजर आती हुई वसीम भाई फैन क्लब टीम की. देखना है कि गेंदबाजी के लिए किसका चुनाव किया जाता है. आणि बॅटिंगसाठी देखील, बॅटिंगसाठी कोण येणार, बॉलिंगसाठी कोण येणार. सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळतोय बॅक टू बॅक 2 मॅचमध्ये. आणि भिवंडी ऑलिम्पिक चर्चेमध्ये पाहायला मिळत आहे विविध प्रकारचे खेळ आहेत, परंतु क्रिकेट चांगलाच रंगला आहे. 11 लाखाचा पहिला पुरस्कार आहे आणि ऑल इंडिया लेवलच्या प्रोफेशनल क्रिकेट काय असतं ते आज जगाने पाहिलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाही, फाईट करायची. हे फायटर आहेत. विकल्प काफ़ी है. राज सिंह है इस टीम के पास, मयूर वाघमारे है, अंगद पाटिल है, नज़ीर शेख है. संकेत पाटिल को भी हमने देखा था गेंदबाजी करते हुए मुख्य मैच में, लेकिन कामयाब गेंदबाज मयूर और अंगद रहे थे. सलामी बल्लेबाज प्रीतेश पाटिल और उनके साथ विनीत माली. विनीत आणि प्रितेश एक दापोड्याचे तर एक माणकोलीचे 2 युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. भिवंडीचेच तेच मैदानात पायोनियर स्पोर्ट्ससाठी जाताना पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूत 8 बनवायच्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ देखील विचार करतोय कारण कोणत्या गोलंदाजाला आणायचं, कारण स्ट्रेंथ मोठी आहे किंवा त्यांच्याकडे ऑप्शन आहेत खरे, परंतु आणायचं कोणाला हे देखील खूप महत्त्वाचं होतं या ठिकाणी. आणि आता कदाचित राज सिंगकडे संघ व्यवस्थापन त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहे. एक सुपर डुपर हिट लढत आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक आमदार महेशजी चौगुले साहेबांच्या कार्याचा गौरव सन्मान करणारी स्पर्धा भिवंडी ऑलिम्पिक आपण या ठिकाणी पाहतोय खरे, परंतु सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतेश पाटील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विनीत माळी बॅटिंगसाठी मैदानात. 6 मध्ये 8 करायच्या आहेत. काय होणार या मैच में. 2 ऐसे बल्लेबाज आए हैं जो छोटी बैकलिप का भी अच्छा इस्तेमाल करते हैं, ग्राउंडेड शॉट्स भी काफ़ी अच्छे खेलते हैं और टारगेट को देखते हुए ये मुझे लगता है कि चुनाव सही तो है, लेकिन क्या उसी तरह की बल्लेबाजी करेंगे, क्या ये 8 रन बनाकर दे सकते हैं बल्लेबाज, ये देखने वाली बात है क्योंकि भविष्य के गर्भ में छुपी हुई बातें हैं. ही तसं पाहिलं तर दुसरी सुपर ओव्हर नाहीये, ही 4थी सुपर ओव्हर आहे. त्याचं कारण असं आहे कारण फिरोजने सुद्धा एक सुपर ओव्हरच टाकली आहे आणि अक्षयने केलेली बॅटिंग ही सुद्धा एक सुपर ओव्हरच होती. अशा प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय आणि राज सिंग यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. मुंबईचा एक गुणी गोलंदाज आहे, परंतु समोर जर पाहिलं तर भिवंडीचे तेवढेच 2 टॅलेंटेड बॅटर पाहायला मिळत आहेत. 6 मध्ये 8 सुपर ओव्हरचा थरार दुसऱ्या डावामध्ये जाताना पाहायला मिळतोय. जिंकणार कोण दुसऱ्या डावामध्ये सुपर ओव्हर. पहिला बॉल टप्पा पडतोय, त्यानंतर फिरलाय, जास्त फिरलाय आणि इकडे पहिलाच बॉल जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला आणि त्याच्यावर दाद मागितली आहे या ठिकाणी पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे. गेंद को सही तरह से एंटीसिपेट किया था कि टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ जाएगी और विद द एंगल उस पर स्ट्रोक खेलने का प्रयास किया था. ऑफ स्टंप के बाहर बैट्समैन को बीट जरूर किया, अंपायर ने वाइड घोषित किया है और तुरंत वहां पर डीआरएस की मांग की गई है वसीम भाई फैन क्लब टीम द्वारा. एक ही रिव्यू है दोनों टीमों के पास. सुपर ओवर में वाइड बॉल, खाता खुलता हुआ वाइड के चलते पायनियर स्पोर्ट्स का. ओ पहिली नंतर आली आणि ती सुद्धा वाईडने आलेली आहे. 6 मध्ये 7 अजूनही पाहिजेत.
आज प्रितेशने मात्र ज्या वेळेला दिल्लीच्या विरुद्ध मॅच खेळत होते पहिल्याच बॉलवर रिव्हर्स 6 मारला होता. एक वेगळ्या कॉन्फिडन्सने हा खेळाडू आज पाहायला मिळालाय आणि नेतृत्वही करतोय, टीमचे कॅप्टन आहेत. परंतु राजला देखील चांगली बॉलिंग करावी लागेल, ही संधी कुणालाही मिळत नाही. 11 पैकी एकाच्याच हातात बॉल दिला जातो, बॉलिंग चांगली सुद्धा करावी लागणार आहे. हो 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 हो, या ठिकाणी अप्रतिम चेंडू येताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्सही झाला, टर्नही झाला, डॉटही आलाय. डॉट 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 5 मध्ये 6. बहुत ही महत्वपूर्ण डॉट डिलीवरी. अतिरिक्त उछाल था, कट करना चाहते थे, जगह भी नहीं थी. विकेट कीपर के ग्लव्स में से गेंद छिटकी थी, लेकिन कोई नुकसान नहीं यहाँ पर. या वेळेला फटका समोर खेळताना पाहायला मिळालेत आणि तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन. सामना पहा काय चाललाय, जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. आणि आता मात्र 4 बॉलमध्ये 7. सामना अजूनही दोन्ही टीमच्या बाजूने जाऊ शकतो असाच चाललाय अजय जी. जी हाँ, एक बार फिर से नेक टू नेक फाइट आपको देखने को मिल रही है. हेड टू हेड चलता हुआ मैच. यहाँ पर गेंदबाज की तारीफ करनी होगी राज सिंह की. जरूर गेंद को आगे रखा था, लेकिन गति बहुत कम रखी थी उन्होंने. बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए लॉफ्ट किया था. लॉन्ग ऑन पर फील्डर तैनात किया गया था, उस खिलाड़ी को क्लियर नहीं कर पाए और आउट होकर पेविलियन में लौटते हुए बल्लेबाज प्रीतेश पाटिल. ऋतिक पाटिल ने लपका है कैच. 4 गेंदे 7 रनों की आवश्यकता. सुपर ओवर भी यदि टाई होता है तो फिर से सुपर ओवर खेला जाएगा. वाह, काहींना वाटत असेल पॉइनर स्पोर्ट जिंकावं, काहींना वाटत असेल वसीमभाई फॅन्स क्लब जिंकावे आणि काहींना अजूनही वाटत असेल अजून एखादी सुपर ओव्हर पाहिजे का. पाहूयात काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. जबरदस्त क्रिकेट, हार कोणीच मानत नाहीये. आणि हा तोच बॅटर आहे दिल्लीच्या विरुद्ध शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार मारून आला होता. मागील वर्षी साताऱ्याच्या बाबा महाराज चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी देखील घेतलेला हा खेळाडू पाहायला मिळतो योगेश भालेकर. आयकॉन म्हणून सुद्धा अलीकडे खूप चांगली पसंती आहे, कारण 2 महिन्यापूर्वी जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतुलच्या स्पर्धेमध्ये देखील याचं ऐकून त्याला आम्ही पाहिलं होतं. आणि आज पाहूयात टीमला गरज आहे. आता दोन्ही बाजूला दबाव आहे, बॉलरवर दबाव आहे, बॅटरवर दबाव आहे, प्रेक्षकांवर सुद्धा दबाव आहे, कारण आपली टीम जिंकावी असं प्रत्येकाला वाटतंय अजय जी. और इस मैच में भी जब उनको बल्लेबाजी मिली थी तो अंतिम गेंद पर चौका जड़ा था योगेश भालेकर ने. पहले मैच में अंतिम 2 गेंदों पर 2 छक्के जड़े थे, यानी कि अच्छे टच में है. लेकिन ये जो दबाव है इसको किस तरह से हैंडल करेंगे ये देखने वाली बात है. 4 गेंदे शेष है, पायनियर स्पोर्ट्स को चाहिए 7 रन. क्रिकेटचा थरार आहे. 2 बॉलमध्ये 1 धाव झालेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉलमध्ये 7 पाहिजेत. कोण जिंकणार या मॅच मध्ये. थरार काही थांबता थांबेना. भिवंडी ऑलिम्पिक आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना तर नक्कीच डोक्यावर घेतली आहे स्पर्धा. यूट्यूबला आताही मात्र बरेच जण मॅच पाहतायत 70 स्पोर्ट्सला. आणि मैदानात जे आहेत ना ते मात्र नक्कीच या ठिकाणी त्यांच्याही काळजाचे ठोके धगधग 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 करत असतील. 3,500 प्रेक्षक पहा, मागाशी 3200 होते. मॅच चांगली झाली आहे पाहून 300 उठले सुद्धा परत. आखिरी जोड़ी क्रीज पर चंदू सर. दिलों की धड़कनें काफ़ी तेज़ होती हुई सनसनीखेज मुकाबला चलता हुआ भिवंडी ओलंपिक्स 2025 में वसीम भाई फैन क्लब और पायनियर स्पोर्ट्स के बीच में. योगेश भालेकर के पास स्ट्राइक, उनके लिए फील्डिंग में थोड़ी तब्दीली की जा रही है. गेंदबाज भी बायात के है, बल्लेबाज भी बायात के आए हैं. शॉर्ट कवर पॉइंट पर खिलाड़ी तैनात किया जा रहा है. विकेट कीपर और अंगद के बीच में चर्चा चल रही है वहां पर. अजित मोहिते. अशा वेळेला कर्णधाराचा सुद्धा कस लागतो. काय करायचं, कुठे प्लेअर उभा करायचा, कुठे बॉल टाकायला सांगायचा, या सगळ्या रणनीत्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण चला थोडीशी घाई देखील करायची आहे. थोडीशी रणनीती इकडे बदलली जाते. योगेश भालेकर दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाकण्यासाठी ओळखले जातात आणि गोलंदाज जर पाहिलं तर राज सिंग बॉल वळवण्यामध्ये यशस्वी आहेत. एकाच्या हातात बॅट, एकाच्या हातात बॉल. क्रिकेटचा थरार भिवंडी ऑलिम्पिक. आणि काय क्रिकेटचा थरार रंगलाय. उत्तर रात्रीमध्ये अर्धी रात्र ओलांडली सुद्धा, परंतु क्रिकेट काही थांबत नाहीये. दर्जा काही मात्र या ठिकाणी वाढत चाललाय आणि प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके सुद्धा धगधग करत चाललेले आहेत. अजूनही 4 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 7 ची आवश्यकता. राज सिंग समोर योगेश भालेकर. हो हो हो, रिव्हर्स खेळायला गेले परंतु बॉल मागे निघालाय. 1 धाव तर तिकडे घेतली गेली आहे. बॉल अडवला जातोय आणि इकडे चमत्कार. असं वाटलं होतं 1च धाव होते की काय तिकडे, परंतु हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. इकडे काहीतरी म्हणतात ना, क्रिकेटचा खेळ हा चमत्काराने भरलाय आणि आता इकडे चमत्कारच झालाय. हमारी और आपकी सोच से कहीं परे है क्रिकेट का खेल. ये शायद किसी ने सोचा होगा कि इस तरह से रन्स मिलेंगे. पैर से टकराई थी गेंद
और लेग बाइस के रूप में मूल्यवान 4 रन। देखिए पैर के अंदर लगी थी, विकेट कीपर के पास तो ज्यादा मौका नहीं था, लेकिन फील्डर पीछा कर रहे थे, पहुंच भी गए थे, इसको रोकना चाहिए था। ओ पूरा झुक नहीं पाए और हाथ से चिटकी गेंद। दोबारा कारंडे ने रोकने का प्रयास किया, तब तक देर हो चुकी थी। 4 रन मिले हैं, रन संख्या 5 पर पहुंचती हुई पायनियर स्पोर्ट्स की। अब समीकरण 3 गेंदे और 3 ही रनों की आवश्यकता है। मॅच संपलेली नाही आहे अजून सुद्धा। क्या मॅच मध्ये एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा वसीमभाई फॅन्स क्लबला सुद्धा मॅच मध्ये आणू शकतो। त्यामुळे काय होते पाहायचंय। एका बाजूला 3 रन करायचे 3 बॉल मध्ये, परंतु दुसरा अँगल असाही आहे विकेट तर एकच काढायची आहे, त्याच्यामुळे मॅच दोन्ही संघांच्या बाजूने अजूनही आहे 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 आहे। थरार क्रिकेटचा आज पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी या भिवंडी नगरीमध्ये। आपण पाहतोय भिवंडी ऑलिम्पिक, काय मॅच रंगली आहे। आणि हे तर क्रिकेट आहे, चुकीला माफी नाही आणि त्याच्यामुळे इकडे चुकायचं नाहीये। राजसिंग कमबॅक करणं जाणतात। योगेश पुन्हा एकदा बॉल तर लाजबाब टाकला होता, परंतु रन आलाय आणि ते सुद्धा नुसत्या रन नाही आल्या, 4 रन आलेले आहेत। राज समोर जर पाहिलं तर योगेश 3 मध्ये 3। यावेळेला वेगळाच फटका खेळलाय, बॉल मागे जातोय, जवळपास या ठिकाणी नो लुक पद्धतीचा फटका बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार। वाह, काय विजय पाहायला मिळाला इकडे, जबरदस्त। अल्ताफ बाली सर काफी खुश, पूरा पायनियर स्पोर्ट्स का खेमा काफी खुश है, काफी प्रसन्न है, क्योंकि रोमांचकारी मैच में जीत दर्ज की है। और इस सुपर ओवर के 2 नायक हमें देखने को मिले पायनियर स्पोर्ट्स की ओर से। गेंदबाजी में सोहेल और बल्लेबाजी में योगेश भालेकर। वसीमभाई, तर वसीमभाईंचं सुद्धा कौतुक करू, काय खेळली आहे टीम। हरणं जिंकणं सुरू राहतं वसीमभाई, परंतु आपली टीम सुद्धा लाजबाब खेळलेली आहे, त्याच्यामुळे वसीमभाई परकार आपलं सुद्धा मनापासून अभिनंदन। चलते हैं पहले टॉस की तरफ और उसके बाद पोस्ट मैच